Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the first example on the computation of income from salary. In the previous few lectures, we have started with this particular topic, which is income from salary. And as I said earlier, that this particular topic is a practical topic. आपण पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे हा टॉपिक प्रॅक्टिकल आहे. या टॉपिकवरती एखाद्या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम सॅलरी, एखाद्या व्यक्तीला पगाराद्वारे जे इन्कम मिळतं ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. In this particular topic, we are going to study how the income from salary is calculated under Income Tax Act. We know that an individual person may be working in a government sector, he may be working in a private sector, or he may be working in a cooperative sector. That particular individual may be permanent or he may be temporary. That particular employee individual may be a full-time employee or a part-time employee. He may be working on a class 1 post or class 2 post or in any post. The income earned by him by doing a job is called as a salary. एखादा व्यक्ती आहे, तो व्यक्ती कदाचित गव्हर्नमेंटमध्ये जॉबला असेल किंवा प्रायव्हेटमध्ये असेल किंवा कोऑपरेटिव्हमध्ये असेल, तो परमनंट असेल किंवा टेम्पररी असेल, तो फुल टाईम असेल किंवा पार्ट टाईम असेल, तो क्लास 1च्या पोस्टला असेल किंवा क्लास 4च्या पोस्टला असेल. एखाद्या व्यक्तीला जॉब केल्यानंतर जो काय इन्कम मिळतो त्या जॉब करून मिळालेल्या इन्कमला सॅलरी असं म्हटलं जातं. अँड इन दिस पर्टिक्युलर टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी हाऊ धिस सॅलरी is calculated as per the provisions of Income Tax Act 1961. आपण या टॉपिकमध्ये जो इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 आहे याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं सॅलरी इन्कम, पगाराद्वारे मिळणारे इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. ओके, इन द प्रिव्हियस फ्यू लेक्चर्स वी हॅव ऑलरेडी स्टडीड द मीनिंग ऑफ सॅलरी, फीचर्स ऑफ सॅलरी. After that we studied the concept of allowance and different types of allowances. आपण हा जो टॉपिक सुरू केला या टॉपिकमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण सॅलरी म्हणजे काय, सॅलरीचे वैशिष्ट्य कोणकोणते असतात, त्याचबरोबर अलावन्स म्हणजे काय, अलावन्सचे प्रकार कोणकोणते असतात हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. इन द सेकंड लेक्चर वी हॅव स्टडीड द कन्सेप्ट ऑफ परक्विजिट. After that, we studied the different perquisites given by the employer to his employee. एखादी कंपनी, एखादा एम्प्लॉयर आपल्या कर्मचाऱ्याला कोणकोणते परक्विजिट्स प्रोव्हाइड करतो ते आपण पाहिलं. त्यानंतर आफ्टर दॅट वी स्टडीड द डिफरंट डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. अँड इन द लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड द इम्पॉर्टंट पॉईंट्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. जे पाठीमागचं लेक्चर होतं त्यामध्ये आपण सॅलरी कॅल्क्युलेट करण्यासाठी जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात ते इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. ओके, नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, आपण या लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीचं हे पहिले एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, सो फर्स्ट we will start with this particular example, and before starting this particular example you should remember that the different points which are mentioned in this particular example are repeated in majority of the examples. Okay, हे जे काय आपण पहिले एक्झाम्पल्स आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत यामध्ये जे काही पॉईंट्स आपल्याला दिलेले असतात, जसं पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही 11 स्टँडर्ड 12 स्टँडर्डमध्ये फायनल अकाउंट तयार केलं, सोल प्रोप्रायटरी फायनल अकाउंट किंवा पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्यामध्ये जे काही तुम्हाला एक्झाम्पल दिलं जात होतं, यू आर गिव्हन अ ट्रायल बॅलन्स, करेक्ट, अँड सर्टन ॲडजस्टमेंट. इन दॅट पर्टिक्युलर ट्रायल बॅलन्स सर्टन ledger accounts like for example purchases purchase return, sales return, cash in hand cash at bank, machinery, building, furniture, creditors, capital, drawing, etc. These were the common accounts which are there in each and every example. आपल्याला माहिती आहे की ट्रायल बॅलन्स दिला की त्यामध्ये हे जे आत्ता सर्व सांगितलेले अकाउंट्स आहेत हे सर्व एक्झाम्पलमध्ये रिपीट होतात, फक्त त्याच्या अमाऊंट बदलतात.
ॲडजस्टमेंट पण त्याच असतात. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट असणार, डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग, प्रीपेड, बॅड डेट्स, RDD या ॲडजस्टमेंट प्रत्येक एक्झाम्पलमध्ये असतात, फक्त त्याची अमाऊंट बदलते. त्याचप्रमाणे इन द सेम केस इन धिस पर्टिक्युलर टॉपिक इन्कम फ्रॉम सॅलरी अल्सो या टॉपिकमध्ये देखील आपल्याला जे काही सॅलरी कॅल्क्युलेट करायची आहे त्याची जी काही एक्झाम्पल्स आपल्याला दिली जातात त्यामध्ये जे काही पॉईंट्स असतात ते सर्व पॉईंट्स प्रत्येक वेळेला रिपीट होतात. ओके, फक्त प्रत्येक एक्झाम्पलमध्ये एक 3-4 पॉईंट्स फक्त नवीन असतात. अदरवाईज ऑल रिमेनिंग 8 to 10 पॉईंट्स आर कॉमन इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल. So you have to see this video very carefully so that you will clearly understand the taxability of various points. Okay, so let's start with this particular example. This is example number 1. Read the first sentence. Mr. Ajay is working in a private company in Satara. Okay, this is the first sentence of this example, and in this particular sentence it is mentioned that Mr. Ajay is a person, he is working in a private company and that particular company is situated in the city Satara. पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलं आहे तर मिस्टर अजय नावाचा व्यक्ती आहे. आता आपल्यासाठी या वाक्यातलं काय उपयोगाचं आहे, एक तर व्यक्तीचं नाव काय आहे तर मिस्टर अजय. आपल्याला व्यक्तीचं नाव कशासाठी लागतं, ज्या वेळेला आपण इन्कम कॅल्क्युलेट करायला टेबल ड्रॉ करतो तिथं सगळ्यात सुरुवातीला हेडिंगला आपल्याला व्यक्तीचं नाव लिहावं लागतं. सो वी हॅव टू नो द name of that particular person, and in this first sentence the name given is Mr. Ajay. This is first thing. Second important गोष्ट काय असते तर तो एम्प्लॉई कोणत्या ठिकाणी जॉब करतोय. कोणत्या ठिकाणी म्हणजे whether he is working in a government sector or whether he is working in a private company. In this sentence it is mentioned that the particular individual Mr. Ajay is working in a private company. तो एका खाजगी कंपनीत काम करतोय. आता ह्याचा उपयोग काय करावा लागतो, व्यक्ती प्रायव्हेटमध्ये आहे का तो गव्हर्नमेंटमध्ये, ह्याचा इम्पॅक्ट कुठं होतो, फरक कुठं होतो तर ज्या वेळेला आपण डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 कॅल्क्युलेट करतो. when we calculate the different deductions under section 16, at that time the one deduction namely entertainment allowance, आपण ज्या डिडक्शन्स पाहतो त्यामध्ये एक डिडक्शन आहे एंटरटेनमेंट अलाउन्सची. इट इज गिव्हन ओनली टू गव्हर्नमेंट सेक्टर एम्प्लॉई. एंटरटेनमेंटची डिडक्शन कोणाला मिळते, फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला, फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला मिळते. बाकी प्रायव्हेटमध्ये जर काम करत असेल तर त्याला एंटरटेनमेंटची डिडक्शन अंडर सेक्शन 16 ओके ही मिळत नाही. त्यामुळं त्यासाठी हे फक्त वाक्य महत्त्वाचं असतं. म्हणून प्रत्येक सॅलरीच्या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागतं की वेदर दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज वर्किंग इन अ प्रायव्हेट ऑर इन अ गव्हर्नमेंट सेक्टर. गव्हर्नमेंटमध्ये असेल तर एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन मिळते अंडर सेक्शन 16. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट. ओके, हा प्रायव्हेटमध्ये त्यामुळे एंटरटेनमेंट अलाउन्सची जी डिडक्शन आहे ती मिळणार नाही. इथे एंटरटेनमेंट अलाउन्स दिला आहे, पैसे मिळाले हे इन्कम आहे, परंतु डिडक्शन मिळणार नाही. बघा पुढे काय सांगितले, पुढे सांगितलं आहे फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 2021. आपल्याला जे काय पुढे पॉईंट्स दिलेले आहेत 12, 13, 14 पॉईंट्स, त्याच्या आधारे आपल्याला त्या व्यक्तीचं इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायचं आहे. कोणत्या असेसमेंट इयरसाठी तर असेसमेंट इयर 2021. ओके, दिस आर द 2 सेंटेन्सेस गिवन इन द एक्झाम्पल. आता काय काय पॉईंट सांगितलेत बघा. फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरीचा मागच्या लेक्चरमध्येच अर्थ सांगितला, प्रिव्हियस लेक्चरमध्ये. बेसिक सॅलरीचा अर्थ होतो मूळ पगार. ओके, किती आहे बेसिक सॅलरी त्या व्यक्तीची, बेसिक सॅलरी आहे ₹15,000 पर मंथ. एका महिन्याचा पगार 15,000. मग आपल्याला एका महिन्याचा पगार दिला आहे, आपण इन्कम काढताना सॅलरी कॅल्क्युलेट करताना एका वर्षाची कॅल्क्युलेट करायची असते, वर्षभराची. आणि एका वर्षामध्ये महिने किती असतात सांगा, देअर आर 12 months इन अ इयर. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग एका महिन्याचा पगार 15,000 दिला आहे, त्याला वर्षाचा कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करावं लागेल. मग हा जो बेसिक सॅलरी आहे याच्यासाठी आपण नियम काय पाहिला बघा. तर बेसिक सॅलरीसाठी आपण नियम पाहिला होता प्रिव्हियस लेक्चरमध्ये की बेसिक सॅलरी जी असते ती फुल्ली टॅक्सेबल असते. त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट, नो एनी ॲडजस्टमेंट,
कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नसते. फक्त काय करायचं, एका महिन्याची रक्कम दिली असेल त्याला गुणिले 12 महिने केलं, आलेलं जे असेल ते आपलं उत्तर. त्यामुळं बेसिक सॅलरीचा मराठी अर्थ होतो मूळ पगार. ओके, आणि हा जो काय मूळ पगार असतो तो नेहमी एक्झाम्पलच्या फर्स्ट पॉईंटलाच दिलेला असतो. बेसिक सॅलरीला एकतर बेसिक सॅलरी किंवा त्यालाच बेसिक पे म्हणतात. त्याचा मराठी अर्थ होतो मूळ पगार आणि प्रत्येक सॅलरीच्या एक्झाम्पलमध्ये हा 1 नंबरलाच दिलेला असतो. आणि हा जो बेसिक सॅलरी आहे ती फुल्ली टॅक्सेबल आहे. पूर्ण रक्कम, फक्त महिन्याची रक्कम दिलेली असते, त्याला गुणिले 12 महिने केलं की आलेलं आपलं उत्तर. त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट म्हणजे प्लस मायनस करायचं नाही. त्यामुळं बघा एक्झाम्पलमध्ये बेसिक सॅलरी किती दिली, 15,000 पर मंथ. मग आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी एका महिन्याचे वर्षाचं काढण्यासाठी गुणिले काय करावं लागणार आपल्याला, 12 महिने. मग आता आपण एक एक पॉईंट वाचून त्याचं लगेच पोस्टिंग करूया, बरोबर. मग आता एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी आपल्याला काय काय मेन्शन करावं लागतं. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव. आपण कोणाचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे तर मिस्टर अजयचं, म्हणून बघा सुरुवातीला नाव लिहिलं मिस्टर अजय. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करतो आहे, आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायला सांगितले, म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. आपण इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करतो आहे हे मेन्शन केलं. त्यानंतर हे जे इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे हे कोणत्या वर्षासाठी, फॉर असेसमेंट इयर 2021, म्हणून ते तिसऱ्या लाईनला मेन्शन केलं फॉर असेसमेंट इयर 2021. जे प्रिव्हियस आपण टॉपिक्स पाहिलेले आहेत सेम त्याप्रमाणे आपल्याला इथे या 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. फर्स्ट वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ द पर्सन हुज इन्कम वी आर कॅल्क्युलेटिंग. ज्या व्यक्तीचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत त्या व्यक्तीचं नाव सुरुवातीला लिहावं लागतं. व्यक्तीचं नाव आहे मिस्टर अजय, हा पहिला मुद्दा. त्यानंतर सेकंड लाईनला आपण काय कॅल्क्युलेट करतो आहे तर इन्कम फ्रॉम सॅलरी, हे सेकंड लाईनला मेन्शन करावं लागतं. आणि थर्ड लाईनला कोणत्या वर्षासाठी तर फॉर असेसमेंट इयर 2021. Okay, these are the 3 points which needs to be mentioned, and after that we have to prepare a table in which there are 3 columns. First column is particulars, second column is amount in rupees, and third column is amount in rupees. अशा आपल्याला एकूण 3 कॉलम्स हे तयार करावे लागतात. आणि इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये वी हॅव टू ड्रॉ दिस 3 कॉलम्स फॉर फुल 1 पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या पूर्ण 1 पेजमध्ये आपल्याला हे कॉलम्स हे तयार करावे लागतात. एकूण कॉलम्स किती आहेत, एकूण 3 कॉलम्स आहेत. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर आणि अमाऊंटचे एकूण 2 कॉलम्स आहेत. ओके, आता हे 3 कॉलम्स ड्रॉ केल्यानंतर जे काय आपल्याला सिक्वेन्सनं पॉईंट दिलेले आहेत, पहिला पॉईंट काय आहे बेसिक सॅलरी. ओके, मग तो पॉईंट आहे तसा तिथं लिहायचा. हेडिंग दिलं बेसिक सॅलरी. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये एका महिन्याची बेसिक सॅलरी किती सांगितली, 15,000 पर मंथ म्हणते, बरोबर. मग तिथंच लिहिलं खाली कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये ₹15,000 पर मंथ. एका महिन्याचे 15,000. वर्षभराचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो एका वर्षाचं, म्हणून वर्षभराचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 15,000 गुणिले 12 गुणाकार किती आला, 1,80,000, बरोबर. तो डायरेक्ट घ्यायचा आउटर कॉलममध्ये. ओके, जर ॲडजस्टमेंट असेल त्याच्यावरती तरच अमाऊंट इनर कॉलममध्ये घेतली जाते. बेसिक सॅलरीवरती कोणतीच ॲडजस्टमेंट नसते, आपण मगाशी पाहिलेलं आहे. त्यामुळे फक्त एका महिन्याची रक्कम घेतली, गुणिले 12 महिने केलं, आलेला वर्षाचा पगार किती, 1,80,000 रुपये. हा झाला बेसिक सॅलरी. ते झाल्यानंतर एक ओळ जागा रिकामीच सोडायची. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट लिहायचा. बघा एक्झाम्पलमध्ये काय सांगितले, सेकंड पॉईंट काय, डिअरनेस अलावन्स अमाऊंट किती आहे, 8,000 पर मंथ. आता प्रश्न येतो डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये त्याचा अर्थ पाहिलेला आहे. डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय बघा, आणि त्याचा टॅक्सेबिलिटी काय. डिअरनेस अलावन्सचा मराठी अर्थ होतो महागाई भत्ता. डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय तर महागाई भत्ता. म्हणजे मार्केटमध्ये ज्या काही वस्तूची किमती सतत वाढत असतात, महागाई होत असते, मग महागाईचा जो खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी आपली कंपनी एम्प्लॉईला जादाचा पगार देते. त्या जादाच्या पगाराला डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं, महागाई भत्ता असं म्हटलं जातं. त्यामुळे डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ होतो महागाई भत्ता. आणि हा कशासाठी दिला जातो तर मार्केटमध्ये ज्या काही भाववाढ होत आहे किंवा वस्तूची किमती वाढत असतात, मग तो वाढलेला जो खर्च आहे, जादाचा जो खर्च आहे, तो खर्च भागवण्यासाठी हा जादाचा पगार दिला जातो. इट इज कॉल्ड एज अ dearness allowance. Okay, dearness allowance is given to employee to meet the additional expenses
इनकर्ड ड्यू टू इन्फ्लेशन. जे इन्फ्लेशन असतं, भाववाढ असते, त्यामुळे जो जादाचा खर्च होतो तो खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स हा दिला जातो. आणि ह्याची टॅक्सेबिलिटीसाठी नियम काय आहे, तर हा सुद्धा फुल्ली टॅक्सेबल असतो. फुल्ली टॅक्सेबल म्हणजे काय, तर जेवढी रक्कम आपल्याला वर्षभरामध्ये मिळाली आहे, ओके, एका महिन्याला किती मिळाले ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं असतं. त्याला फक्त गुणिले 12 महिने करायचं की आपल्याला एका वर्षाची रक्कम मिळेल. तेवढी फुल रक्कम ही टॅक्सेबल असते. त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट प्लस मायनस काही करायचं नाही. जसं मगाशी बेसिक सॅलरीला नियम होता, तोच नियम आहे डिअरनेस अलाउन्सला. जेवढी रक्कम मिळाली आहे एका महिन्याची, त्याला गुणिले 12 महिने करा, वर्षाची रक्कम शोधा आणि ती फुल्ली टॅक्सेबल असते. मग बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, बघा डिअरनेस अलाउन्स महिन्याचा 8,000 आहे. मग एका महिन्याचा 8,000 कसं लिहिणार, एक ओळ जागा सोडून लिहिलं डिअरनेस अलाउन्स, ओके, खाली कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये ₹8,000 पर मंथ, महिन्याचा 8,000, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 8,000 गुणिले 12, गुणाकार बाहेर किती आला, तर तो आला 96,000 रुपये. ॲडजस्टमेंट काही करायची नाही, त्यामुळे अमाऊंट आहे तशी फक्त बाहेरच्या कॉलमला घेतली. हे झाले 2 पॉईंट्स. प्रत्येक पॉईंट झाल्यानंतर एक ओळ जागा खाली सोडायची आणि मग पुढे तिसरा पॉईंट लिहायचा. पुढे बघा तिसरा पॉईंट काय, तिसरा पॉईंट आहे कमिशन रिसिव्ड ₹20,000. आता इथं 20,000 अशी डायरेक्ट अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. इथे कुठेही पर मंथ वगैरे सांगितलेलं नाही. म्हणजे हे जे कमिशन 20,000 मिळालं आहे, हे पूर्ण कमिशन, हे पूर्ण वर्षभराचं कमिशन आहे. बरोबर, 20,000 कमिशन जे आहे ते पूर्ण वर्षाचं आहे. कारण जर इथं पर मंथ असतं, एका महिन्याचं 20,000, तर आपण गुणिले 12 केलं पाहिजे. इथं 20,000 कमिशन आहे एवढंच सांगितलं आहे, याचा अर्थ हे कमिशन पूर्ण वर्षभराचं असणार. मग आता कमिशनसाठी नियम काय आहे, एखाद्या एम्प्लॉईला नोकरी करताना पगार तर मिळतोच, पण काही कामे करून त्याला कमिशनसुद्धा मिळतं. ओके, एम्प्लॉईला नोकरी केल्यानंतर त्याला बेसिक पगार मिळाला, महागाई भत्ता मिळाला, तसं कमिशन मिळाले 20,000 रुपये. मग ह्या कमिशनसाठी काय नियम आहे पहा, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे जे कमिशन आहे, ओके, कमिशन रिसिव्ड, कमिशन एखाद्या एम्प्लॉईला, इफ एनी एम्प्लॉई अर्न्स सर्टन अमाऊंट ऑफ कमिशन देन इट इज फुल्ली टॅक्सेबल, नो एनी ॲडजस्टमेंट. कमिशन जे मिळालं असेल एखाद्या कर्मचाऱ्याला, तर ते जेवढी रक्कम मिळाली आहे कमिशन म्हणून, ती पूर्ण रक्कम टॅक्सेबल आहे, फुल्ली टॅक्सेबल आहे. त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. कमिशनची अमाऊंट जेवढी रक्कम मिळाली असेल तेवढी सर्व रक्कम टॅक्सेबल आहे. मग बघा एक्झाम्पलमध्ये कमिशन किती मिळाले, 20,000, ते सर्व टॅक्सेबल आहे. त्यामुळे फक्त नाव लिहायचं कमिशन, तिथं काय स्पेसिफिक लिहिण्याची गरज नाही महिन्याचं किती किंवा काय, कारण रेडीमेड आपल्याला अमाऊंट दिले ते आहे तशी बाहेर घेतली किती, ₹20,000. जर महिन्याची अमाऊंट दिली असेल, पर मंथ अमाऊंट दिली असेल, तर आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो ₹20,000 आणि वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करतो. पण इथं कमिशनची वर्षभराची अमाऊंटच रेडीमेड दिली, तेव्हा फक्त नाव लिहिलं कमिशन आणि अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती घेतली, 20,000 रुपये. ओके, हे झाला तिसरा पॉईंट. त्यानंतर कमिशननंतर पुढे काय बघा, चौथा पॉईंट आहे बोनस. या एम्प्लॉईला, मिस्टर अजयला बोनस मिळाला. किती रुपये बोनस मिळाला आहे, बोनस मिळाला 15,000. इथंसुद्धा अमाऊंट रेडीमेड दिले, इथं कुठेही पर मंथ असं सांगितलेलं नाही. आणि मुळामध्ये बोनस इज रिसिव्ड ओनली वन्स इन अ फायनान्शियल इयर. वर्षभरामध्ये नॉर्मली एकदाच बोनस दिला जातो. बोनस काय दर महिन्याला दिला जात नाही. आणि इथे आपल्याला अमाऊंट सांगितले, बोनस आहे 15,000. म्हणजे एवढंच सांगितलं, म्हणजे हा एका वर्षाची पूर्ण मिळून रक्कम आहे. 15,000 रुपये बोनस वर्षभरामध्ये मिळाला. मग आता बोनससाठी नियम काय पहा, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. बोनससाठी नियम आहे, बोनस इज फुल्ली टॅक्सेबल, नो एनी ॲडजस्टमेंट. जेवढी रक्कम मिळाली असेल ती पूर्ण रक्कम टॅक्सेबल असते, त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट करावी लागत नाही. जेवढी रक्कम मिळाली ती फुल्ली टॅक्सेबल आहे. आता बघा बोनस आपल्याला किती मिळाला होता, बोनस मिळालेला 15,000. त्यामुळे आहे तसं नाव लिहिलं बोनस आणि अमाऊंट डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला घेतली किती, 15,000 रुपये. त्याच्यावर कोणतीच ॲडजस्टमेंट करायची नाही, त्यामुळे अमाऊंट डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला घेतली. प्रत्येक पॉईंट झाल्यानंतर एक ओळ जागा सोडायची आणि मग पुढचा पॉईंट लिहायचा. त्यानंतर बघा पुढचं काय, नेक्स्ट पॉईंट बोनस नंतर आहे एंटरटेनमेंट अलावन्स.
ओके, एंटरटेनमेंटसाठी अलाउन्स मिळाला. आपण अलाउन्स या शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे. व्हॉट इज अलाउन्स? अलाउन्स म्हणजे काय? तर अलाउन्स मीन्स ए फिक्स्ड अमाऊंट, एक ठराविक रक्कम, फिक्स्ड अमाऊंट गिव्हन टू एम्प्लॉय. एक फिक्स रक्कम एम्प्लॉयला दिली जाते. कोण देतं? गिव्हन बाय द एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई. एखादा कंपनी, एम्प्लॉयर आपल्या कर्मचाऱ्याला एक विशिष्ट रक्कम, फिक्स रक्कम देतो. कशासाठी? तर टू मीट द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. एखादा विशिष्ट खर्च जो आहे तो खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला जो फिक्स ठराविक रक्कम जादा देते त्या रकमेला अलाउन्स असं म्हटलं जातं. त्यामुळे अलाउन्स जो असतो तो एखादा विशिष्ट खर्च भागवण्यासाठी दिला जातो. हा कोणत्या कारणासाठी अलाउन्स दिला आहे? तर एंटरटेनमेंटचा खर्च, मनोरंजनाचा खर्च भागवण्यासाठी कंपनीनं या एम्प्लॉयला दर महिन्याला किती रुपये देते? एका महिन्याला 500 एवढी रक्कम एम्प्लॉयला मिळाली. मग जेवढी रक्कम मिळाली आहे कशासाठी मिळाली? एंटरटेनमेंटसाठी. ओके, आणि हा एकमेव असा पॉईंट आहे इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकमध्ये. फक्त हा एकमेव आहे, एकच पॉईंट असा आहे की ज्याचे 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट काय? तर एंटरटेनमेंटसाठी एका महिन्याला 500 प्रमाणे पैसे मिळाले. पैसे मिळाले म्हणजे ही इन्कम आहे. आता ही इन्कम टॅक्सेबल आहे का माफ आहे? तर एंटरटेनमेंटसाठी नियम काय पहा, आपण पाहिलेला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. एंटरटेनमेंटसाठी नियम आहे, एंटरटेनमेंट अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई. कशासाठी? टू मीट द एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ ओन अँड फॅमिली मेंबर्स. एकतर एंटरटेनमेंट अलाउन्स कशासाठी दिला जातो? तर स्वतःच्या आणि फॅमिलीच्या एंटरटेनमेंटच्या खर्चासाठी. आणि पुढे महत्त्वाचं, इट इज फुल्ली टॅक्सेबल. जेवढी रक्कम मिळाली असेल ती सर्व टॅक्सेबल असते. त्याच्यावरती कोणतीच ॲडजस्टमेंट करायची नाही. एकूण रक्कम जेवढी मिळाली वर्षभरामध्ये ती पूर्णपणे टॅक्सेबल असते. मग किती रक्कम मिळाली पहा एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे एका महिन्याला 500 रुपये पर मंथ म्हटले. मग एका महिन्याची रक्कम दिली, वर्षाची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करायचं. मग बघा, एक ओळ जागा सोडून नाव दिलं आहे एंटरटेनमेंट अलाउन्स, खाली कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये रुपीज 500 पर मंथ, महिन्याचे 500, वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने, 500 गुणिले 12, अमाऊंट डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला किती? 12×5 = 60, म्हणजे अमाऊंट आली 6000 रुपये. बरोबर. त्यामुळे एंटरटेनमेंट अलाउन्स हा फुल्ली टॅक्सेबल आहे. एका महिन्याची रक्कम 500 रुपये, वर्षाची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने केलं, आलेलं आपलं उत्तर किती? 6000 रुपये. बरोबर. हे झालं 6वा पॉईंट. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, 5वा पॉईंट. आता 6वा पॉईंट बघा, हा आता ॲडजस्टमेंट चालू झालेलं आहे त्यामुळे केअरफुली बघा. दिस इज पॉईंट नंबर 6. काय सांगितलं आहे बघा, एज्युकेशन अलाउन्स रिसिव्ड. एज्युकेशन अलाउन्स म्हणजे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पैसे मिळाले. मागाशी सांगितलं अलाउन्स म्हणजे काय? तर अलाउन्स म्हणजे एखादा विशिष्ट खर्च, स्पेसिफिक खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देते, जादाची फिक्स रक्कम देते. ओके, कोणता खर्च भागवण्यासाठी पैसे दिले? तर एज्युकेशन अलाउन्स आहे, म्हणजे एज्युकेशनचा खर्च. पण कुणाचं एज्युकेशन? तर एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन्स, मुलांचं एज्युकेशन. ओके, तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पैसे मिळाले. किती रुपये दिलेत? तर 150 रुपये पर मंथ, एका महिन्याला 150 रुपये. मग एका महिन्याला 150 रुपये मिळाले म्हणजे वर्षाला किती मिळाले सांगा? महिन्याचे 150, वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करायचं. महिन्याला 150 मिळाले, वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने केलं की तुम्हाला एकूण रक्कम मिळेल. आणि किती मुलासाठी मिळाले? फॉर 1 चाइल्ड, एकाच मुलासाठी पैसे मिळाले. ओके, मग आता एज्युकेशनसाठी महिन्याला 150 रुपये मिळाले. आता त्यासाठी नियम काय पहा, आपण पाहिलेलंच आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये. एज्युकेशन अलाउन्ससाठी नियम आहे, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. हा एज्युकेशन अलाउन्स कशासाठी दिला जातो? तर मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी. ओके, हा दिला जातो. द टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. रक्कम कशी शोधायची? सुरुवातीला घ्यायचं एज्युकेशन अलाउन्स रिसिव्ड. एकूण किती रुपये मिळाले? आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे महिन्याला 150 रुपये मिळाले एका महिन्याचे. वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त गुणिले 12 महिने केलं की किती रुपये मिळाले हे कळेल. बरोबर. त्यामधून काही रक्कम माफ करा. ओके, काही रक्कम एक्झम्प्ट करा म्हणजे माफ करा, आणि उरलेली जी रक्कम असेल तेवढीच फक्त टॅक्सेबल. फक्त नियम काय? माफ किती करायचे असतात? माफ करण्यासाठी नियम आहे 100 रुपये पर मंथ. महिन्याला 100 रुपये माफ करा, हे एका महिन्याचे. बरोबर, एका महिन्याचे
पर चाइल्ड, एका महिन्याचे एका मुलाचे 100 रुपये माफ करा. हे महिन्याला 100 आहेत, 100 रुपये पर मंथ. मग महिन्याचे 100 वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने करावं लागणार. त्यामुळे एज्युकेशनला नियम काय की 100 रुपये पर मंथ एवढी रक्कम ही माफ होते. मग आता आपण लिहूया. बघा मिळालेत किती रुपये, एक्झाम्पलमध्ये सांगितले मिळताना मिळाले 150 रुपये पर मंथ, महिन्याला 150 रुपये मिळाले. मग बघा इथे लिहिलेलं आहे, पहिल्यांदा नाव लिहिलं एज्युकेशन अलाउन्स रिसिव्ड. हे केअरफुली बघा, हे ॲडजस्टमेंट काळजीपूर्वक. एज्युकेशन अलाउन्स किती मिळाला तर त्यांनी सांगितलं ब्रॅकेटमध्ये लिहिलं 150 रुपये पर मंथ, महिन्याला 150 रुपये मिळाले एका महिन्याचे. वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, महिन्याला 150, वर्षभराची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने आणि गुणिले किती मुलांची मिळाले आहेत, किती मुलांसाठी पैसे मिळाले, एकाच मुलासाठी, म्हणून गुणिले 1 चाइल्ड. बरोबर. मग 150 गुणिले 12 गुणिले 1 अमाऊंट मिळाली किती, ती अमाऊंट घेतली पहिल्या कॉलमला 1800, एवढी रक्कम मिळाली. बरोबर. आता त्यापैकी काही रक्कम माफ करा. माफ करण्यासाठी आत्ताच आपण नियम पाहिला, किती रुपये माफ होतात, महिन्याला 100 रुपये. म्हणून तिथं लिहिलं खाली लेस एक्झाम्प्टमध्ये, खाली कंसामध्ये 100 रुपये पर मंथ, महिन्याला 100 माफ, महिन्याला हे एका महिन्याचे. वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. बरोबर. आणि गुणिले मॅक्सिमम किती मुलांचे माफ होतात, 2 मुलांचे माफ होऊ शकतात, परंतु पैसे मिळताना किती मुलासाठी पैसे मिळाले, एकाच मुलाचे मिळाले, त्यामुळे माफ होताना पण एकाच मुलाचे, म्हणून गुणिले 1 चाइल्ड. मग 100 गुणिले 12 गुणिले 1 किती रक्कम माफ होईल, 1200. म्हणजे मिळाले 1800, त्यापैकी 1200 माफ, वजाबाकी बाहेर राहिले किती, 600 रुपये. एवढीच रक्कम फक्त असणार आहे टॅक्सेबल. त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट या प्रकारे ही कॅल्क्युलेट केली जाते. फक्त नियम आपल्याला तोंडपाठ पाहिजे की एज्युकेशन अलाउन्स जो असतो त्यापैकी 100 रुपये पर मंथ, महिना 100 रुपये एवढी रक्कम ही माफ असते. ओके. त्यानंतर आता पुढचा पॉईंट बघूया. एज्युकेशन नंतर काय आहे, तो आहे हॉस्टेल अलाउन्स. ओके. आता हा अलाउन्स कशासाठी दिला जातो, हॉस्टेल अलाउन्स किती मिळाला आहे, रिसिव्ड ₹400 पर मंथ, महिन्याला 400 रुपये मिळाले. मग एका महिन्याला 400 रुपये मिळाले, पैसे मिळाले किती वर्षभरात सांगा, महिन्याचे 400, वर्षभराचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. ओके. 400 रुपये पर मंथ गुणिले 12 महिने. आणि किती मुलांसाठी मिळाले, फक्त एका मुलासाठी. मग बघा नियम काय हॉस्टेल अलाउन्सचा. हॉस्टेल अलाउन्सचा नियम आहे बघा, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई. कशासाठी दिला जातो, टू मीट द हॉस्टेल एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. मुलगा किंवा मुलगी हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. आणि इथं पण टॅक्सेबल अमाऊंट या प्रकारे शोधायची. सुरुवातीला घ्यायचं हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड, एकूण किती रुपये मिळाले ती अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलमला, त्यातून काही रक्कम एक्झम्प्ट म्हणजे माफ करायची आणि उरलेली रक्कम टॅक्सेबल. फक्त किती रुपये माफ करायचे असतात, मगाशी एज्युकेशनला नियम होता एज्युकेशन अलाउन्स एका महिन्याला 100 रुपये माफ होतो, तसं हॉस्टेल अलाउन्स एका महिन्याला पर मंथ 300 रुपये माफ होतो. 300 रुपये पर मंथ पर चाइल्ड, प्रत्येक मुलाचे 300 रुपये. ओके. आणि मॅक्सिमम किती मुलांसाठी माफ होतो, 2 मुलांसाठी. त्यामुळं कॅल्क्युलेशन याप्रमाणेच करायचं. सुरुवातीला किती रुपये मिळाले त्यातून काही रक्कम माफ करा आणि माफ करताना किती रुपये माफ करायची, एका महिन्याला 300 रुपये माफ करायची, एक्झम्प्ट करायची. मग बघा आपल्याला हॉस्टेलसाठी किती रुपये मिळाले, हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड 400 रुपये पर मंथ आणि एकाच मुलासाठी मिळाले. मग तेच दिलं हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड, त्यांचे शब्द वापरले. ब्रॅकेटमध्ये मिळाले किती, महिन्याला 400 रुपये पर मंथ, एका महिन्याचे 400 रुपये, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 400 रुपये गुणिले 12 महिने आणि गुणिले 1 चाइल्ड, गुणिले 1 चाइल्ड म्हणजे मिळाले किती रुपये, 4800. बरोबर. महिन्याला 400 गुणिले 12 महिने गुणिले 1 चाइल्ड म्हणजे 4800 मिळाले. त्यातून काही रक्कम माफ करा. किती माफ करायचं सांगितलं आत्ताच, महिन्याचे 300 रुपये, म्हणून ₹300 पर मंथ हे एका महिन्याचे. वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने आणि गुणिले 1 चाइल्ड, एकाच मुलाला पैसे मिळाले त्यामुळे एका मुलाचे माफ होतील. म्हणजे माफ किती होतील, 300 गुणिले 12 म्हणजे माफ झाले 3600, म्हणजे मिळाली रक्कम 4800, त्यापैकी माफ झाले 3600, राहिली रक्कम किती, 1200. तेवढी रक्कम असते टॅक्सेबल अमाऊंट. ओके. त्यामुळे हॉस्टेल अलाउन्ससाठी नियम आहे की आउट ऑफ टोटल अमाऊंट रिसिव्ड ₹300 पर मंथ इज एक्झम्प्टेड. एका महिन्याला 300 रुपये माफ आहेत,
महिन्याचे 300 म्हणजे वर्षाचे झाले 300 रुपये गुणिले 12, 12 त्रिक 3600, 3600 हे एका मुलाचे माफ होतात. आणि जास्तीत जास्त 2 मुलांचे माफ होऊ शकतात, परंतु मिळताना एका मुलाचे पैसे मिळाले त्यामुळे माफ होताना पण एकाच मुलाचे माफ होते. ओके, दिस इज हॉस्टेल अलाउन्स. त्यानंतर पुढचा पॉईंट का बघा, पुढचा आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स. किती रुपये मिळाला आहे? 1000 पर मंथ. मग आता ट्रान्सपोर्ट अलाउन्सचा नियम आपण पाठीमागे पाहिलेला आहे. काय नियम होता बघा ट्रान्सपोर्ट अलाउन्सचा? ट्रान्सपोर्ट अलाउन्स इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट डेली ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फ्रॉम हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हाऊस. एम्प्लॉईला जो डेली खर्च करावा लागतो घरातनं ऑफिसला जाण्यासाठी आणि ऑफिसवरून परत घरी येण्यासाठी, हा जो डेलीचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला हा अलाउन्स हे जादाचे पैसे देते. आणि हा जो अलाउन्स आहे त्याची टॅक्सेबल रक्कम कशी शोधायची? तर सुरुवातीला एकूण तुम्हाला किती रुपये मिळाले ती रक्कम घ्या, त्यातून काही रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम टॅक्सेबल. पण माफ कुणासाठी करायची? एक्झम्प्ट कुणाला होते आणि किती होते? 3200 पर मंथ एवढे माफ होतात. पण कुणाला? फॉर हँडिकॅप्ड अँड ब्लाइंड ओनली. जे अपंग आहेत किंवा अंध आहेत त्यांनाच फक्त रक्कम माफ होते. ओके, आपलं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये कुठेही हा व्यक्ती ब्लाइंड आहे किंवा अपंग आहे असं सांगितलं नाही, त्यामुळं एक्झम्प्ट रक्कम ही काहीही होणार नाही. एक्झम्प्ट रक्कम होईल 0. कारण एक्झम्प्ट कुणासाठी? हे फक्त अपंग आणि अंध लोकांसाठी हा फक्त माफ आहे. ओके, त्यामुळे बघा आपल्याला मिळालेत किती ट्रान्सपोर्ट अलाउन्ससाठी पैसे मिळालेत? ₹1000 पर मंथ एवढे मिळाले. हे एका महिन्याचे मिळालेत, म्हणजे वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी नेहमीप्रमाणे गुणिले 12 महिने. मग बघा ट्रान्सपोर्ट अलाउन्स रिसिव्ड पहिल्यांदा किती रुपये मिळाले? तर एका महिन्याला 1000 सांगितले, ₹1000 पर मंथ गुणिले 12 महिने, महिन्याचे 1000 म्हणजे वर्षाचे मिळाले किती? 12000. ते इनर कॉलमला घेतलं. त्यातून लेस एक्झम्प्ट, त्यातून काही रक्कम माफ होते. पण कुणासाठी माफ होते? अपंग आणि ब्लाइंडसाठी. हा व्यक्ती अपंग आहे किंवा ब्लाइंड आहे असं सांगितलं नाही, त्यामुळे त्याला माफ होणार आहे 0, नील, काहीच माफ होणार नाही. 12000 मिळाले, त्यातले माफ 0, त्यामुळे टॅक्सेबल रक्कम बाहेर किती राहिली? तर 12000 रुपये. त्यामुळे ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो पैकी काही रक्कम माफ होते, परंतु माफ फक्त अपंग आणि अंध लोकांनाच रक्कम माफ होते. त्यामुळं एक्झम्प्ट अमाऊंट नील, त्यामुळे जी रक्कम मिळाली ती सर्वच्या सर्व ही टॅक्सेबल. हा झाला ट्रान्सपोर्ट अलाउन्स. त्यानंतर काय पहा, ट्रान्सपोर्ट नंतर पॉईंट नंबर 9 बघा, सॅलरी ऑफ सर्वंट्स. सर्वंट म्हणजे नोकर, पेड बाय कंपनी. जो एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईच्या घरामध्ये काम करण्यासाठी काही सर्वंट्स आहेत, नोकर आहेत. त्या नोकरांचा पगार कुणी पेड केला? कंपनीनं पेड केला. सांगा तुमच्या घरामध्ये, तुमचं एक्झाम्पल घ्या, तुमच्या घरामध्ये जर नोकर असतील, कामगार काम करत असतील, ते तुमच्या घरामध्ये काम करतात, म्हणजे त्यांचा पगार कुणी दिला पाहिजे? तुम्ही दिला पाहिजे, कारण ते तुमच्या घरात काम करतात. परंतु समजा त्यांचा पगार कंपनीनं पेड केला. तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करत आहात, तुमचे पेरेंट्स ज्या ठिकाणी जॉब करत आहेत, त्यांच्या कंपनीनं जर पगार दिला त्या तुमच्या घरातल्या नोकरांचा, तर तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला? साहजिक आहे, तुम्ही पगार द्यायला पाहिजे होता, पण तो पगार जर कंपनी पेड करत असेल म्हणजे तुमचे पैसे वाचले, तुम्हाला फायदा झाला. मग हा फायदा टॅक्सेबल आहे का माफ आहे? तर नियम काय बघा, नॉर्मली आपल्याला आपला कोणताही खर्च जेव्हा कंपनी पेड करते त्यावेळेला आपले पैसे वाचतात, आपल्याला फायदा होतो. आपल्याला फायदा झाला, आपला पर्सनल खर्च कंपनीने पेड केल्यामुळे जो फायदा होतो तो फायदा हा पूर्णपणे टॅक्सेबल असतो. बघा प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे, पर्सनल एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी. आपला खाजगी खर्च कंपनीने पेड केला. फॉलोइंग एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी आर फुल्ली टॅक्सेबल. जो फायदा होईल तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे. त्यामध्ये बघा इथं पॉईंट आहे, सर्वंटचं सॅलरी, नोकरांचा पगार. आपल्या घरामध्ये नोकर काम करतात, त्यांचा पगार आपण दिला पाहिजे, पण तो पगार जर कंपनी देत असेल, कंपनीनं पगार दिल्यामुळे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला आणि तो फायदा फुल्ली टॅक्सेबल आहे. पूर्णच्या पूर्ण रक्कम ही टॅक्सेबल आहे. मग बघा किती रुपये पेड केलेत कंपनीनं नोकरांसाठी. बघा 2 नोकर आहेत, एक आहे कुक. कुकचा पगार आहे एका महिन्याला 2000, हा एका महिन्याचा आहे, गुणिले 12 करून वर्षाची रक्कम शोधायची. आणि दुसरा आहे स्वीपर. स्वीपरचा पगार आहे 1000 पर मंथ. ओके, मग हे दोन्ही पगार कंपनीने पेड केले म्हणजे आपले पैसे वाचले, फायदा आहे आणि हा फायदा टॅक्सेबल आहे. म्हणून खाली लिहिलं, एक ओळ जागा सोडून सॅलरी ऑफ सर्वंट्स पेड बाय कंपनी.
तेच वाक्य लिहायचं, सॅलरी ऑफ सर्वंट्स पेड बाय कंपनी, खाली डॅश करून कुक, पहिला कुक आहे त्याचा पगार किती 2000 पर मंथ, महिन्याचे 2000, वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने, 2000 गुणिले 12 अमाऊंट आली 24,000, ही एक. आणि दुसरा नोकर आहे स्वीपर, त्याचा पगार आहे 1000 पर मंथ गुणिले 12 महिने केलं, त्याचा वर्षाचा पगार आला 12,000. असे दोन्हींची बेरीज बाहेर घेतली किती 36,000 रुपये. एवढी रक्कम हे खरं आपण पेड करायला पाहिजे होती, पण कंपनीने पेड केल्यामुळे आपले पैसे वाचले. हा जो फायदा आहे हा पूर्णपणे फुल्ली टॅक्सेबल आहे. ओके. त्यानंतर पुढचा बघा काय, पॉईंट नंबर 10, मोबाईल बिल ₹2000 पर ॲनम. पर ॲनम म्हणजे हे वर्षाचं बिल आहे, 2000 रुपये मोबाईलचं बिल. कुणी पेड केलं? पेड बाय कंपनी. आत्ताच्या सारखाच पॉईंट आहे की आपला खर्च, आपण स्वतः मोबाईल वापरतोय म्हणजे त्या मोबाईलचं बिल आपण पेड केलं पाहिजे. किती बिल आहे? वर्षाचं बिल आहे 2000. हे पेड कुणी केलं? कंपनीने पेड केलं. मग साहजिक आहे आपला खर्च कंपनीने पेड केला म्हणजे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला. नॉर्मली आपला खर्च कंपनीने पेड केला आणि जो फायदा आपल्याला झालेला आहे, आपले पैसे वाचलेले आहेत, तो फायदा हा टॅक्सेबलच असतो. परंतु त्याला 4 एक्सेप्शन्स आहेत, 4 अपवाद आहेत. काय बघा, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा पर्सनल एक्सपेन्सेस कंपनी पेड करते तेव्हा ते टॅक्सेबल असतात. फक्त त्याला अपवाद काय आहेत बघा, फॉलोइंग एक्सपेन्सेस पेड बाय कंपनी. कंपनीनं खर्च केला आहे, खर्च आपला पर्सनल आहे, पण आपला पर्सनल खर्च कंपनीने पेड केला तरी तो खर्च फुल्ली एक्झम्प्ट आहे. एक्झम्प्ट म्हणजे तो माफ आहे. कोणकोणता आहे? त्यामध्ये पहिलेच आहे बघा, मोबाईल बिल, टेलिफोन बिल. आपलं मोबाईल बिल कंपनीने जरी पेड केलं, मोबाईल आपण वापरला आहे पण ते बिल जरी कंपनीने पेड केलं, आपला फायदा झाला तर तो फायदा पूर्णपणे माफ आहे. मोबाईल बिल, टेलिफोन बिल माफ आहे, चहा नाश्ता माफ आहे, कॉम्प्युटर लॅपटॉप माफ आहे आणि हेल्थ अँड स्पोर्ट्स, एवढे 4च खर्च एवढे माफ आहेत. त्यापैकी पहिला आहे मोबाईल बिल. जरी कंपनीनं मोबाईल बिल पेड केलं असलं तरी तो फायदा पूर्णपणे माफ आहे. किती रुपये बिल पेड केले कंपनीने सांगा? मोबाईल बिल पेड केले 2000, फायदा झाला आहे परंतु तो सुद्धा पूर्णपणे माफ आहे. म्हणून बघा, मोबाईल बिल पेड बाय कंपनी कंसामध्ये लिहिलं एक्झम्प्ट, माफ आहे, त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये लिहिलं नील. टॅक्सेबल रक्कम काहीही नाही कारण ती अमाऊंट, तो फायदा हा पूर्णपणे माफ आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट काय पहा, पॉईंट नंबर 11, 2च पॉईंट राहिलेत. इंटरेस्ट ऑन RPF. इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळालं. किती टक्क्याने मिळालं? प्रॉव्हिडंट फंडावरती व्याज 10%. किती रुपये? 12,000. 12,000 व्याज मिळालं 10%. मग व्याज जे मिळालं त्याच्यासाठी नियम काय पाहिले आपण बघा, तर इंटरेस्ट ऑन RPFसाठी नियम आहे की इंटरेस्ट इज पार्टली टॅक्सेबल. जेवढं आपल्याला व्याज मिळालं आहे त्यापैकी 9.5% व्याज हे माफ होतं. ओके, 9.5% व्याज जे आहे ते माफ होतं आणि उरलेली रक्कम टॅक्सेबल असते. 9.5% माफ आहे. आपल्याला व्याज मिळताना किती टक्क्याने मिळाले बघा, तर आपल्याला मिळताना व्याज मिळालं आहे एकूण 10%. मग 10% व्याज मिळालं 12,000, 10%. मग बघा कसं कॅल्क्युलेशन करायचं. इंटरेस्ट मिळालं 10%, इंटरेस्ट ऑन RPF @ 10%. किती व्याज मिळाले? 12,000. ती इनर कॉलमला अमाऊंट घ्या. आता व्याज मिळताना 10% मिळालं, त्यातनं माफ किती टक्के करायचं सांगितले मगाशी? 9.5%. नियम आहे व्याज 9.5% माफ असतं. मग हे कॅल्क्युलेशन कसं करायचं 9.5%चं? तर सुरुवातीला किती अमाऊंट मिळाली आपल्याला? 12,000. ती अमाऊंट घ्या 12,000, बरोबर. ती जी 12,000 अमाऊंट मिळाली ती किती टक्क्याने मिळाली? 10नं, म्हणून भागिले 10 करा. ओके, अमाऊंट मिळाली ती घ्या, त्याला भागिले ती अमाऊंट किती टक्क्याने मिळाली? ती 10% आहे, त्यानं भागा आणि गुणिले माफ किती आहेत? तर माफ आहेत 9.5%. 9.5नं गुणाकार केलं की 9.5%ची अमाऊंट आली. ती किती आली? तर 11,400. अमाऊंट कशी शोधली पुन्हा पहा, तर एक्झम्प्ट इंटरेस्ट जे मिळतं त्यापैकी 9.5% व्याज हे माफ असतं. ते रक्कम कशी शोधायची? तर एकूण व्याज मिळालं किती? 12,000. ती रक्कम घ्या, त्याला भागिले हे 12,000 किती टक्क्याने मिळाले? मिळताना मिळाले 10नं, म्हणून भागिले 10 आणि गुणिले माफ किती होतात? 9.5. गुणिले 9.5 केलं म्हणजे माफ रक्कम झाली 11,400. मिळाले 12,000, त्यातले 11,400 माफ, म्हणजे राहिली रक्कम जादाची किती? 600 रुपये. एवढीच फक्त असते टॅक्सेबल. म्हणून टॅक्सेबल रक्कम ही या प्रकारे शोधून काढली जाते. प्रॉव्हिडंट फंडावरती जे व्याज मिळतं त्यापैकी 9.5% व्याज हे माफ आहे. त्यानंतर बघा शेवटचा पॉईंट काय दिलेला आहे. शेवटचा पॉईंट आहे प्रोफेशनल टॅक्स पेड. आता टॅक्स पेड केला हा खर्च आहे, बरोबर. प्रोफेशनल टॅक्स पेड केला हा खर्च आहे, हे काही इन्कम नाही आहे.
त्यामुळं आणि हा जो टॅक्स पेड केला जातो याची डिडक्शन वजावट आपल्याला सेक्शन 16मध्ये मिळते. त्यामुळे इन्कम सर्व संपलेले आहेत, एक्झाम्पल पूर्ण संपलेलं आहे. त्यामुळं जे इन्कम्स आहेत आउटर कॉलम आहे बघा, आउटर कॉलमच्या ज्या काही अमाऊंटला आपण टिकमार्क केलेली आहे, ओके, हे आउटर कॉलम जो आहे या आउटर कॉलमची बेरीज करायची आणि बेरजेला नाव द्यायचं ग्रॉस सॅलरी. या व्यक्तीची ग्रॉस सॅलरी किती आली? 3,67,400. ही झाली त्याची ग्रॉस सॅलरी. आउटर कॉलमची बाहेरच्या कॉलमची बेरीज केली. या ग्रॉस सॅलरीमधून डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 या वजा केल्या जातात. आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरीच्या डिडक्शन सेक्शन 16मध्ये हा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जातो. मग ह्या डिडक्शन कोणकोणत्या आहेत? तर पहिली डिडक्शन हे आपण पाहिलेले आहेत. पहिली डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन. ती सर्व एम्प्लॉईला, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, सर्वांना दिली जाते. किती रुपये दिली जाते डिडक्शन? 50,000. हे सर्वांना फिक्स दिली जाते. हे फिक्स अमाऊंटची डिडक्शन आहे. स्टँडर्ड डिडक्शन 50,000. परमनंट असो, टेम्पररी असो, प्रायव्हेटमध्ये असो किंवा गव्हर्नमेंटमध्ये प्रत्येकाला 50,000ची डिडक्शन मिळते. ही झाली एक. त्यानंतर सेकंड डिडक्शन असते प्रोफेशनल टॅक्स पेड. बघा एक्झाम्पलमध्ये आत्ताच दिले, टॅक्स किती पेड केला आहे? 200 पर मंथ, महिन्याला 200 रुपये. आता ही जी डिडक्शन आहे, एका महिन्याला टॅक्स पेड केला 200, महिन्याचा 200, वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 200 गुणिले 12 किती टॅक्स पेड केला? ती रक्कम घेतली पहिल्या कॉलमला 2,400. प्रोफेशनल टॅक्सची जी डिडक्शन आहे तीसुद्धा सर्वांना मिळते. जो व्यक्ती प्रोफेशनल टॅक्स पेड करतो त्याला ही डिडक्शन मिळते. आणि किती मिळते? जेवढा टॅक्स पेड केला आहे तेवढा सर्व तुम्हाला डिडक्शन मिळते. बरोबर, प्रत्येकाला ही डिडक्शन मिळते जो टॅक्स पेड करेल त्याला. ही झाली सेकंड. आणि तिसरी डिडक्शन असते एंटरटेनमेंट अलाउन्सची, जी फक्त कुणाला मिळते? गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. आपल्या एक्झाम्पलच्या पहिल्याच वाक्यात सांगितले की हा प्रायव्हेटमध्ये आहे, त्यामुळं या व्यक्तीला ही जी डिडक्शन आहे ती मिळणार नाही. त्यामुळे अमाऊंट लिहिली नील. बरोबर. आणि मग ही जे काही 3 डिडक्शन्स आहेत त्याची बेरीज घ्यायची बाहेर. तिन्हींची बेरीज बाहेर किती आली? 52,400. या 3 डिडक्शनची बेरीज बाहेर आली 52,400. मग आता सर्वात शेवटी आपली ग्रॉस सॅलरी किती आली होती? ग्रॉस सॅलरी आलेली 3,67,400. त्यामधून ह्या डिडक्शन ह्या काय करायच्या असतात? वजा करायच्या असतात, लेस करायच्या. 3,67,400मधून 52,400 गेले, वजा बाकी आले 3,15,000. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यातून फक्त डिडक्शन ज्या आहेत, स्टँडर्ड डिडक्शन, प्रोफेशनल टॅक्स आणि एंटरटेनमेंट अलाउन्स, ह्या 3 वजा केल्यानंतर जे उत्तर मिळतं त्या उत्तराला, त्या आन्सरला इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हटलं जातं. Okay, so this is first example on the computation of income from salary. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see the second example on this particular topic. So thank you very much.